देवाच्या प्रिय लोकांनो, आज परमेश्वराने पुन्हा एक वार त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटले. देवाची दया आणि कृपा आपल्या जीवनावरती आहे. बायबलचं पवित्र वचन आपल्याला शिकवतं की देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे तीन देव नाही, हा एक परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण तीन देवांची नाही तर एक देवाची सेवा करतो. हा त्रैक्यत्वामध्ये वसणारा आमचा स्वर्गीय देव आहे. आणि जसा आपण विश्वास ठेवतो की देव एकच आहे, आणि पहिले तिमोथी 2 अध्याय आणि 5व्या वचनात बायबल आपल्याला स्पष्ट करतं. पहिले तिमोथी 2 आणि 5 मध्ये, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आमेन. आपल्यासाठी देव एकच आहे आणि मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामध्ये एक मध्यस्थ देण्यात आलेला आहे, आणि तो मध्यस्थ फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला दुसरा कोणीही मध्यस्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणतंही नाव आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी योग्यतेचं नाही, कारण की फक्त येशूनेच आमच्यासाठी क्रूसावर आपला प्राण दिलेला आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस कबरेत गाडण्यात आला, त्याची कबर आजही यरूशलेममध्ये आहे. आणि त्या कबरेकडे तुम्ही पाहिलं तर येशूच्या कबरेसारख्या 400 कबरा त्या इस्रायल राष्ट्रामध्ये आहेत. पण एक वैशिष्ट्य आहे, 399 कबरा बंद आहेत, पण एकच कबर उघडी आहे, आणि ती कबर प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. तो मरणावरती विजयी झालेला देव आहे. जे काही तुम्ही येशूच्या नावात मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल, कारण एकच मध्यस्थ आपल्यासाठी देण्यात आलेला आहे. परमेश्वरापासून मनुष्य दूर गेला, परंतु परत परमेश्वराशी जोडण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे, आणि तो आमचा उत्तम असा मध्यस्थ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा जो मध्यस्थ आहे त्याला उत्तम का म्हटलेला आहे? येशू ख्रिस्ताला उत्तम मध्यस्थ का म्हटलेला आहे? त्याच्याविषयी काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. कधी कधी काही मध्यस्थ चांगले नसतात. हालेलुया. एक गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा 11वी सायन्सला होतो, त्यावेळेस म्हणजे मला काही एवढं असं ते प्रेम प्रकरण आणि हे ते दुनिया एवढं काही मला कळत नव्हतं. वयाच्या 15व्या वर्षी ख्रिस्त मला कळाला, आणि मला काय बाकीच्या गोष्टींचं काय असं प्रभूने कसल्याच गोष्टीत मला पडू दिलं नाही. तर मी 11वी सायन्सला असताना एक मुलगा आला माझ्याकडं, म्हणे एक माझं काम आहे तुझ्याकडं. म्हटलं बिंदास बोल, मला मदत करायला आवडतं, बोल काय झालं. तो म्हटला, तुझ्या वर्गात ती मुलगी आहे ना, ती मला आवडते. बरं, मग तिला जाऊन तू सांगायचं की माझं तिच्यावरती प्रेम आहे. आता माझ्यासाठी हा कठीण प्रसंग होता. हालेलुया. कठीण म्हणजे एकदम कठीण प्रसंग. आता त्याला शब्द देऊन बसलोय मी, तुला मदत करतो, पण पुढं काय करायचं मलाच सुचेना. मग ज्या वेळेस ती मुलगी मला भेटली आणि मी म्हटलं, सिस्टर ऐका, तुमच्याशी काय बोलायचं. बोलली, हा सांग काय झालं. तो एक मुलगा आहे, त्याला तू आवडतेस, पण तू हो म्हणायचं नाहीस, कारण मी स्वतः त्याला सिगरेट पिताना बघितलंय. तू जर का हो म्हटली तर बघ. अरे नाही, आपलं काय वय काय करायचं, काय विकास काय. पण ती बिचारी गेली. त्यांनी मला विचारलं काय झालं. नाही म्हणली राव डायरेक्ट. मी त्यांच्यासाठी एक चांगला मध्यस्थ नव्हतो, पण येशू आपल्यासाठी चांगला मध्यस्थ आहे. तुमची प्रार्थना पित्यापर्यंत पोहोचवायचं तो काम करतो. समजा मुंबईवरून मी आपल्या अमित पास्टरना पत्र लिहिलं,
पत्र पाठवणारा विकास कांबळे माझं सगळं डिटेल व्यवस्थित लिहिलं आणि वरती फक्त लिहिलं पास्टर अमित लोखंडे आणि पत्र टाकलं. पत्ताच नाही टाकला त्यांचा. त्यांना ते मिळेल का? बिना पत्त्याचं पत्र मी पास्टरांना पाठवलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तसंच येशूचं नाव न घेता केलेली प्रार्थना स्वर्गात ऐकली जाणार नाही. खूप लोक प्रार्थना करतात, असली भारी प्रार्थना करतात आणि शेवटी म्हणतात तुझ्याच नावात मागतो. कोणाच्या? अमिताभ बच्चनच्या? 1000 वेळा जरी येशूचं नाव आलं ना त्या प्रार्थनेत तरी घेत राहा. येशूच्या नावात असं, येशूच्या नावात तसं, येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे, येशूच्या नावात मी बरा झालो आहे, येशूच्या नावात मी सामर्थ्यवान आहे, येशूच्या नावात माझ्यावर अभिषेक आहे, येशूच्या नावात मी दरिद्री नाही मी धनवान आहे, येशूच्या नावात मी आजारी नाही मी बरा झालोय, येशूच्या नावात मला तारण मिळालंय. येशूच्या नावात. एकच पुत्र आहे देवाला, एकच नाव देण्यात आलंय आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. हालेलुया. येशू 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 येशू, फक्त येशूच असला पाहिजे, बाकी कोण नको आपल्याला. हालेलुया. एकच नाव, फक्त एक नाव, दुसरं नाही प्रियांनो. त्या नावाच्या तोडीचं दुसरं नाव नाही. ते नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे. ते नाव उच्चारताच तुमची प्रार्थना स्वर्गात पोहोचते. ते नाव घेताच बंधन तुटले जातात. ते नाव घेताच दुष्ट थरथर 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 थरथर. एक वचन आहे स्तोत्र 23 मध्ये, मृत्यू छायेच्या दरीतून परफेक्ट. गॉड ब्लेस यू. आणि ते नव्या करारात आहे की जुन्या करारात? जुन्या करारामध्ये संत पौल कुठंच म्हणत नाही मला संकटाची भीती वाटत नाही, मला हे ते. ऍक्च्युली आता आपण नवीन करारातले लोक आहेत आणि नवीन करारातल्या लोकांबद्दल एक विशेष गोष्ट आहे, वेगळेपणा आहे. मृत्यू छायेच्या दरीतून तुम्ही जात असताना आरिष्टाकडे बघून तू माझ्याकडे ए तू बघितलं नाही का बरोबर कोण आहे? अरे मी आरिष्टांना घाबरत नाही, आरिष्ट मला घाबरतात, कारण माझ्या बरोबर माझा प्रभू आहे. तुम्हाला नवीन रिव्हेलेशन सांगतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी आरिष्ट माझ्या प्रभूला घाबरतात. हालेलुया. मला भीती वाटत नाही. एकच नाव आहे येशू, तोच आमचा मध्यस्थ आहे. येशू शिवाय मध्यस्थ नाही, फक्त प्रभू येशू आमचा मध्यस्थ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू हा राजांचा राजा आहे. त्याचं श्रेष्ठत्व समजून घ्या शांत चित्ताने. राजा काय आणि राजांचा राजा काय? राजे बनवणारा कोण आहे? परमेश्वर बनवतो स्वतः. कुणाला निवडून आणायचं, कुणाला बसवायचं, कुणाला पाडायचं, हे सगळं देवाच्या हाती आहे. ऐकताय का तुम्ही? तुमच्या प्रार्थना डिसाईड करतात कोण मंत्री होणार आणि कोण संत्री खात घरात बसणार. युअर प्रेयर डिसाइड्स. तुमच्या प्रार्थना डिसाईड करतात. तुम्ही प्रार्थना करता त्या दुसऱ्या दिवशी पेपरच्या हेडलाईन बनतात. तुमच्या प्रार्थना एवढ्या सामर्थ्यवान आहेत
कारण त्या प्रार्थनेत येशूचं नाव आहे. त्या प्रार्थना इतक्या महत्वाच्या आहेत की त्या प्रार्थना काही करू शकतात. आपला परमेश्वर राजे बनवणारा देव. पहिले शमूएल 10वा अध्याय 1 वचन. 2 सुरुवातीचे राजे कसे बनले ते बघूया आपण. मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. आमेन. शाऊलाचा अभिषेक शमूएलाने केला आणि त्यावेळेस त्याने कुप्पीमध्ये तेल घेतलं. कशामध्ये तेल घेतलं? कुप्पी. कुप्पी म्हणजे मातीची बनवलेली असते. कुप्पी माणसाने बनवलेली. आता दाविदाचा अभिषेक त्यानेच कसा केला तो पहा. 1 शमूएल 16वा अध्याय आणि 13व वचन. 1 Samuel chapter 16 verse 13. 1 शमूएल 16 आणि 13. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन. कसले? काय फरक आहे. शाऊलाचा अभिषेक कुप्पी मधल्या तेलाने आणि दाविदाचा अभिषेक करताना शमूएलाने तेलाचे शिंग, जनावराचं शिंग घेतलं, हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. आमीन. 2 राजांचा अभिषेक आहे. इस्रायलचा पहिला राजा शाऊल, दुसरा राजा दावीद. दोघांना पण अभिषेक एकाच सेवकाने केलाय, पण अभिषेक करण्याच्या पद्धतीत बदल आहे. एकाचा केला कुप्पी मधल्या तेलाने आणि दुसऱ्याचा केला शिंगामधल्या तेलाने. काय फरक आहे? कुप्पी माणसाने बनवलेली आहे आणि शिंग देवाने आईच्या उदरात घडवलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ज्या जनावराचं ते शिंग आहे ते शिंग परमेश्वराने बनवलं. याचा अर्थ काय? शाऊल माणसांनी बनवलेला राजा होता आणि दावीद देवाने बनवलेला राजा होता. ज्याला लोक पुढं करतात, ज्याला लोक उभं करतात, त्याला लोक कधी पण बसवू शकतील. खूप महत्वाचं आहे. एकदा एखादा नगरसेवक झाला, सरपंच झाला, आमदार झाला, खासदार झाला, 5 वर्ष, त्याच्यानंतर बाजी पलटू शकते. कारण त्यांना कुणी केलंय? माणसं ज्यावेळेस एखाद्याला उभं करतात तेच माणसं परत त्याला बसवू शकतात. पण ज्याला देव उभा करतो त्याला बसवण्याची ताकद जगामध्ये नाही. ज्याला देव चालवतो त्याला कुणी थांबवू शकत नाही. ज्याला देव स्थानापन्न करतो त्याचं स्थान कुणीही भ्रष्ट करू शकत नाही. तुमची निवड माणसाकडून नाही, तुमची निवड स्वर्गातून आहे. माझ्या देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. माझ्या प्रभूने तुम्हाला अभिषेक केलाय. तुमचा अभिषेक जगाचा नाही, तुमचा अभिषेक स्वर्गाचा आहे. तुम्ही जगाचे नाही, तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. कारण माझ्या प्रभूने तुम्हाला अभिषेक केलाय. तो तुम्हाला उजवी डावीकडे वळू नाही देणार प्रियांनो. तो तुम्हाला स्थिर करणारा परमेश्वर आहे. दाविदाचं राजसन युगानुयुगासाठी स्थिर झालं. 2च उदाहरणं सांगितले, पण एक त्याच्यातून पक्क कळालं. आमचा देव राजे बनवणारा देव आहे. दानिएल 2रा अध्याय 21वा वचन. डॅनियल चॅप्टर 2 वर्स 21. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजांना स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्ट करीतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. स्थानापन्न करणं आणि स्थान भ्रष्ट करणं हे केवळ आपल्या परमेश्वराच्या हाती आहे. तो परमेश्वरच आहे की जो प्रत्येक गोष्ट करतो. तो राजांना तयार करणारा देव आहे. म्हणून जीवनात उन्नती पाहिजे असली, लोकांपुढं हातबल होऊ नका, गुडघ्यावर या. तुमचा देव तुम्हाला उंच करेल प्रियांनो. हालेलुया. स्वर्गीच्या देवाशी एकदा कनेक्ट झालात ना की तुमच्या जीवनामध्ये उन्नती आलीच म्हणून समजा. राजे कसे होतात?
राजे होण्याचे 3 प्रकार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट की काही लोक जन्मापासून राजे असतात. म्हणजे राजाला मुलगा झाला, मग काय होतं की त्या घराण्यात जन्माला आल्यामुळे त्या जन्मामुळे तो राजा होतो. राजाच्या पोटी जन्माला येणारा तो पुढे जाऊन राजा बनतो. दुसऱ्या प्रकारचे जे राजे आहेत तर ते लोकांनी निवडून दिलेले, लोकांनी केलेले राजे असतात. सगळे लोक एकत्र येतात आणि ते त्याला राजा बनवून टाकतात. तिसरा जो प्रकार आहे राजा बनण्याचा, एखादा व्यक्ती जेव्हा युद्ध लढतो आणि युद्ध जिंकतो. जसा इफ्ताह काहीच नव्हता, वेश्यापुत्र आहे, त्याला एकदम टोब नावाच्या देशात कुणी विचारत नाही, अशी स्थिती आहे. पण एक युद्ध लढल्यामुळे तो शास्त्र झाला. युद्धामुळे सुद्धा राजे तयार होतात. काही जन्मामुळे होतात, काही लोकांनी निवडून दिल्यामुळे होतात आणि काही युद्ध जिंकल्यामुळे होतात. येशू ख्रिस्त सर्व प्रकारेच राजा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो जन्माने पण राजा आहे, लोकांच्या पुढं पण तो राजा आहे. युद्ध जिंकलं त्याने, सैतानाचं मस्तक त्याने ठेचलं आणि तो महाविजयी ठरला. आणि तो विचारतो, हे मरणा तुझी नांगी कोठे आहे. जेव्हा जेव्हा हे वचन मी वाचतो त्यावेळेस एक गोष्ट माझ्या नजरेसमोर येते. बऱ्याच ठिकाणी अशी काही गुंड असतात, काहीतरी शस्त्र अस्त्र घेऊन एरियात फिरतात. मी भाई आहे, मी गुंड आहे, मी डेंजरस आहे, मी असं तसं. पोलिसांना चाहूल लागते. कोण फोन करत असेल किंवा सांगत असेल त्यांना, कोणी व्हिडिओ शूट केला, हा असं म्हणतोय, समाजाच्या विरुद्ध लोकांना धाक पसरवतोय. मग पोलीस त्याला पकडून घेऊन जातात. मग तो जो भाई जेव्हा पोलीस स्टेशन मधून रिटर्न येतो ना, आधी असं असं करायचं, ताकद बघ माझी, माझे मसल्स बघ. मग जेव्हा फटके खाऊन रिटर्न येतो तेव्हा गल्लीतली लहान मुलं विचारतात, दादा ते असं दाखव ना, जाऊ दे ना बाबा, छान बस, जाऊ दे आता, ते संपलंय सगळं. हे मरणा तुझी ना, आता जाऊ दे ना प्रभू, जाऊ दे प्रभू, जाऊ दे. ठेचली प्रभूने मरणाची नांगी. हालेलुया. मरण प्रभू समोर हारलं प्रियानो. पाप हारलं, शाप हारले, मरण हारलं. सगळ्या वाईट गोष्टींचा शेवट वधस्तंभावरती झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा हा महाविजेता आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे तो आमचा राजा आहे. प्रकटीकरण 17:14. हे कोकऱ्याबरोबर लढतील परंतु कोकरा त्यांना जिंकेल. जगातले राजे उठतील प्रभू बरोबर लढण्यासाठी 1000 वर्षाचं राज्य येण्याच्या टायमिंग मध्ये. आणि तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. प्रभू येशू कोण आहे? प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. आपण पाचारण केलेले, निवडलेले, विश्वासू ते आपण आहोत. आणि तो कोण आहे? राजांचा राजा. राजांचा राजा शब्दाचा अर्थ काय? खूप राजे आहेत जगामध्ये, पण एका राजाचं दुसरीकडे काही चालत नाही. घरात काही लोक प्रेमाने म्हणतात, बोल रे माझ्या राजा. आता त्या राजाचं घरातच चालतं. ज्या राजाचं बाहेर काही चालत नाही त्याचं घरात खूप चालतं. मला वाटतं मला थोडं डीप जाण्याची गरज आहे. आमेन, हालेलुया. रस्त्यात कोणी दम दिला ना की खाली मान घालून घरी येतो, सगळा राग बायकोवर काढतो. काही राजे असे त्यांची सगळी सत्ता घरात, बाहेर पावर नाही चालत त्यांची. बाहेरून फटके खाऊन येतील पण सगळा राग बायको पुढं. तू अशी आहेस, तू असं करते, तू तसं करते. आणि जगात बाहेर गेले की मांजर. काही राजे ठराविक जागेसाठी. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले आणि ते म्हटले असं करा, हा रस्ता करा. लोक म्हणते तू तिकडे हो आधी. तो जिनपिंग कोण आहे तो पण भारतात आला तर आपण नाही ऐकणार त्यांचं. आपल्या देशात कोण आहे
देश चालवणार आहे त्यांचं आपण ऐकणार. एक देशाचा राजा दुसऱ्या देशावर सत्ता नाही चालवू शकत, पण येशू ख्रिस्त. तुम्ही ऐकताय का माझं म्हणणं? हालेलुया. लोक लई टेन्शन घेतात. पास्टर ह्याची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करा, त्याची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करा. तुम्ही ऐकताय का? मी काय म्हणतो, प्रधानमंत्री कोणी पण असू दे, पण भारताचा राजा येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. तो अमेरिकेचा पण राजा आहे, तो ऑस्ट्रेलियाचा पण राजा आहे, तो गल्फ कंट्रीचा पण राजा आहे. आणि म्हणून तो सगळ्या राजांवरचा राजा आहे, म्हणून त्याला राजांचा राजा म्हटलेला आहे. हालेलुया. आमचा मध्यस्थ ऑर्डिनरी नाही आहे, त्याच्या शब्दाला किंमत आहे. यस, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो महान प्रतापी आहे. ज्याने शब्दाने सगळं घडवलं, ज्याने शब्दाने शताधिपतीच्या चाकराला बरं केलं, त्याच्या शब्दाला किंमत आहे. आणि तो राजांचा राजा आहे प्रियांनो. हालेलुया. राजाच्या शब्दाला किंमत असते. आमेन म्हणाल का कोणी? कोणी असं काही म्हटलं तर नाही ऐकलं जात, पण राजाने फरमान काढलं ना, रात्री 8 वाजता GST चालू तर चालू. भले रस्त्यावर GST बंद पडली तर चाल, पण GST चालू. तुमच्या खिशात आहेत की नाही आम्हाला माहीत नाही, पण GST 500, 1000 नोटा बंद तर बंद, नवीन नोटा आल्या तर आल्या. राजा बोले आणि दल हाले, अशी जुनी म्हण होती. बरोबर आहे की नाही? असं नाही आहे का? बरोबर आहे की नाही? राजा बोलला तर ऐकतात. पण हा कोण आहे? प्रभू, राजांचा राजा आहे. त्याच्या शब्दात सामर्थ्य, किंमत आहे त्याच्या शब्दाला. आणि जेव्हा येशूच्या नावाने प्रार्थना केली जाते, तुम्ही तुमच्या राजाला मध्यस्थी घेताय. हालेलुया. काही लोक डायरेक्ट पित्याकडे जायचा प्रयत्न करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट पित्याकडे जायचं. आम्ही फक्त यहोवावाले. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण बायबल सांगतं तो यहोवा भस्म करणारा अग्नी. पुत्राशिवाय पित्याकडे जाता येत नाही. आणि डायरेक्ट पित्याकडे गेले का कोळसा. उज्जनी हात लावला कराराच्या कोशाला, घे धन्य येशू नाम, लगेच खड्डा. डायरेक्ट पित्याकडे आम्ही जाऊ शकत नाही, आम्हाला मध्यस्थाची गरज आहे. आदाम आणि हवा ज्या क्षणी पापात पडले, फळ खाल्लं, त्यांना कळालं आपल्याकडे कपडेच नाहीत. नो कपडा नो लत्ता, ओनली पत्ता. झाडाच्या पानांनी स्वतःला त्यांनी झाकून घेतलं. वाव, बरं झालं एखादी बकरी वगैरे आली नाही तिथं. प्रभूची स्तुती असो. देवबाप आला आणि देवबापाने जसा परमेश्वर तिथं आला, आदाम आणि हवा झाडाच्या मागे लपले. आमीन. कुठं लपले? तुम्हाला माहिती आहे का, वधस्तंभ हे झाड आहे. जर आदाम हवेसाठी ते झाड लपण्याचं होतं, तर आमच्यासाठी ख्रिस्ताचा वधस्तंभ लपण्याची जागा आहे. ज्या वेळेस आम्ही डायरेक्ट देवापुढे जातो, त्याचे नेत्र ज्वलनशील सामर्थ्यवान आहे, माणूस भस्म होऊन जाईल. पण आपण आणि तो यांच्यामध्ये वधस्तंभ आहे. वधस्तंभ आडून पाहतो, त्याचं प्रेम फिल्टर होऊन आपल्याकडे येतं आणि आपल्याला त्रास होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाच्या आडून परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. म्हणून कितीही पुढे गेलात आणि कितीही मिनिस्ट्री वाढली किंवा तुमचा देवाने किती पण उपयोग केला, येशूच्या नावाला वगळू नका. आमीन. येशूचं नावच आहे की जे तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे. तुमचा मध्यस्थ राजांचा राजा आहे. निरोप तुम्ही ऑर्डिनरी व्यक्तीकडे नाही दिलाय. तुमची इच्छा तुम्ही सांगताय, राजाला सांगताय. येशूला तुम्ही सांगताय, याचा अर्थ त्या राजांच्या राजाला सांगताय. प्रभूंच्या प्रभूला तुम्ही सांगताय. आणि तुमची विनंती येशू ख्रिस्त पित्यापर्यंत पोहोचवतो. वाव,
हालेलुया. आमचे लोक 50 आणि 100 रुपये देवाकडे मागतात. लई वाईट वाटतं. हालेलुया. हे प्रभू, या महिन्याचं घराचं भाडं भरलं नाही. प्रभू माझ्यावर दया कर, मला 2000 दे, मला 5000 दे. अरे वेड्या, तो म्हणतो राष्ट्रवतना दाखल माग, मी तुला द्यायला तयार आहे. तुमचा प्रभू राजांचा राजा आहे. किती लोक आमेन म्हणणार? तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता एखाद्या गोष्टीसाठी, तुम्ही राजांच्या राजाला मध्यस्थ केलेलं आहे, प्रभूंच्या प्रभूला मध्यस्थ केलंय. येशूचं नाव घेण्याच्या द्वारे तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आलंय. येशूचं नाव नाही याचा अर्थ तलवार आहे पण तिला धारच नाही. तोफ तर लावलीये पण गोळा टाकायचा ना बारूदचा, तोच त्याच्यामध्ये नाहीये. काहीच उपयोग नाही. येशूच्या नावाने तुमची प्रार्थना पित्यापुढे सादर होते. प्रकटीकरण 19 आणि 16 मध्ये पण ह्याच प्रकारचं वचन आहे. प्रकटीकरण 19:16, त्याच्या वस्त्रांवर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिले आहे. जो स्वार घोड्यावरती बसलेला तो प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुमचा मध्यस्थ. पहिली गोष्ट, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की तुमचा मध्यस्थ मुख्य याजक आहे. हालेलुया. पहिलं ज्यावेळेस मंदिर होतं शल्मोनाने बांधलेलं, त्याच्यामध्ये 18 मुख्य याजक होते. किती? दुसरं मंदिर जे होतं, ज्याला जरुबाबेलचं आपण मंदिर म्हणतो, त्याच्यामध्ये 60 मुख्य याजक होते. पण आपण देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरासाठी एकच मुख्य याजक आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. एकच मुख्य याजक, एक मुख्य याजक. फक्त आपल्याला एकच मुख्य याजक देण्यात आलेला आहे. वाचूया आपण इब्री याचा 9 अध्याय 11 आणि 12 वचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला. कोण होऊन आला? प्रमुख याजक. स्पष्ट करते बायबल. उगाच आपल्याला वाटलं म्हणून आपण नाही बोलायचं. वचनात लिहिलंय ना, मग ते ऍक्सेप्ट करायचं आपल्याला. येशू ख्रिस्त काय आहे? प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेल्या नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून, स्वर्गातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. आमेन. प्रेज लॉर्ड. कसं होतं की म्हणजे समजा आता बाहेरील अंगणामध्ये जर एखादा अर्पण दिलंय, एखादा व्यक्ती आला, मी पापी आहे, माझं हे कोकरू घ्या, याजकाने तिकडे अर्पण केलं, मग मुख्य याजक ते रक्त घेणार, घेऊन अतिपवित्र स्थानात जाणार आणि कराराच्या कोशावर ते येजोबाच्या वनस्पतीने ते रक्तामध्ये बुडवून ते रक्त त्या कराराच्या कोशावर शिंपडणार. ही रीत होती. मग जेवढे लोक येतात आपापले बलिदान घेऊन यायचे. पण आमच्यासाठी एकच शेवटचं बलिदान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. एकच बलिदान पुरेसं आहे आणि ते एक बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. कधी कधी आमच्या घरात असं होतं नाही का, घरात कुणी आपण ऐकतो एखाद्या बहिणीचं रक्त कमी झालंय, HB कमी झालंय, असं बघायला मिळतं. कोणाचं अचानक रक्त कमी होतं. मग रक्त कमी झाल्यावर आपण बाजारात एखाद्या खाटकाकडे जातो का, एक वाटीभर रक्त द्या, मुलीचं रक्त कमी झालंय. मुंबईत होत नाही, कोल्हापूरचं मला माहित नाही म्हणून विचारतोय. जातो का आपण? कोंबडीचं, बकऱ्याचं रक्त थोडं एक वाटीभर द्या, मुलीचं कमी झालंय. भरता येईल का ते रक्त? अरे जनावरच रक्त माणसाला कसं भरता येईल? माणसाचंच रक्त माणसाला चालेल म्हणून देवाला माणूस बनून आमच्यात यावं लागलं आणि त्याला त्याचं रक्त आमच्यासाठी सांडावं लागलं. त्याच्या रक्ताने आमची सगळी पाप माफ करण्यात आलेत. येशूचं रक्त आमच्यासाठी मध्यस्थ आहे. मग आता येशू क्रुसावरती मेला, त्याचं रक्त घेऊन अतिपवित्र स्थानात जाणार कोण? एक पण याजक लायकीचा नव्हता म्हणून त्याला स्वतःला आमच्यासाठी मुख्य याजक व्हावं लागलं. स्वतः पित्यापुढं सादर झाला. प्रियांनो, अतिपवित्र स्थान
हे स्वर्गाचं प्रतीक आहे, तिथं तो गेला. हालेलुया. मल्कीसदेक ऐकलं जुन्या करारात, अब्रामाला भेटला, तोच मुख्य याजक आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. एक साक्ष सांगतो थोडक्यात. मुंबईमध्ये ना एक ऑडिटोरियम आहे, षण्मुखानंद हॉल. 3000 लोक बसतात आणि खूप एक्सपेन्सिव्ह. आणि मला बऱ्याच वर्षांपूर्वी प्रभूने सांगितलं तिथं मीटिंग ठेव. अजून एक वक्ते असतील, तू पण तिथं प्रीच करणार आहे ना, अशी मीटिंग ठेव. म्हटलं प्रभू बोललाय तर कशाला मागं पुढं बघायचं, करेल तो सगळ्या गोष्टी पूर्ण. आणि मग आम्ही पासेस ठेवले, तयारी केली, मीटिंग एकदम जोरदार तयारी. आणि हॉल तर 3000 लोकांचा आहे आणि मीटिंगला 8 दिवस राहिलेत. 50-100 लोकांची नावं नाही आली. हालेलुया. थोडासा डिस्टर्ब झालो होतो मी तेव्हा. आणि प्रभूकडे विचारलं मी, प्रभू हे काय करायचं मला समजत नाही. मी कुर्ला या ठिकाणी राहायचो, माझे आई वडील त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं, पप्पा बघा ना, कुणी अजून रजिस्ट्रेशन नाही केलं, 8च दिवस राहिलेत मीटिंगला आणि एवढ्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये 100 लोक बसलेले. खूपच खराब वाटत. काही लोकांना नंतर रिव्हिलेशन येतं, प्रियांनो जेवढ्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्याच्यावर देवदूत बसलेले आहेत. येड्या, मग देवदूताची मीटिंग घे सेपरेट वेगळी. काहीतरी उगाच बकवास नाही करायची. मीटिंग लोकांसाठी ठेवली तर लोक आलेच पाहिजेत. माझ्या बहिणीचे मिस्टर ते पण पास्टर, ते मला कशाला काळजी करताय, तुम्हाला कोणी दाखवलंय, देवाने, देव करेल ना पूर्ण. सगळे इनकरेज करत होते पण मी काही इनकरेज व्हायला तयार नव्हतो, कारण मला रिझल्ट पाहिजे, मला शब्द नकोय, रिझल्ट पाहिजे. बाईकवर गेलो होतो, सायनला बहिणीच्या मिस्टरांना बाईकवर सोडलं, त्यांनी परत माझ्या पाठीवर हात फिरवला, पास्टर टेन्शन नाही घ्यायचं, प्रभू आहे. बोला ओके ओके चालू या तुम्ही. आणि मी कुर्ला सिग्नलला आलो. रात्रीचे 11:15 वाजलेत. प्रभू म्हटलं थांब. गाडी बाजूला घेतली, मी थांबलो, गाडीवरून उतरून उभा राहिलो. मुख्य याजकाच्या वस्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त माझ्या समोर उभा. सगळे ते 12 स्टोन्स तेजस्वी, माय गुडनेस, इतका अभिषेक, इतकं सामर्थ्य समोर, असा एकदम समोर. घट्ट मिठी मारली मला, टाईट कानात बोलला मला, मी मीटिंगला येणार आहे. श्वास घेतला ना, इतका सुगंधी. हे तुम्ही बायबलमध्ये गंधरस, हे ते लबानोनाचं ते सगळं जे वाचतं ना, मी प्रॅक्टिकली अनुभवत होतो. त्या श्वासाने असा भरलो. ओ जीसस, प्रभू धन्यवाद. आता कोणी येऊ मीटिंगला, नाही तर नाही येऊ, माझा प्रभू येतोय. टेन्शनच गेलं सगळं. रिलॅक्स. प्रभू डिसहॅपियर. गाडीवर बसलो, गाडी काढली तिथून, बाजूला असं घर होतं, तिथं गेलो, गाडी लावली, एक वेगळा आनंद घेऊन. पहिल्याच माळ्यावर घर होतं, असं वरती गेलो, बेल वाजवली, प्रभूचा परत आवाज आला, पाठीमागे बघ वळून. जसं मागे वळून बघितलं ना, सोन्याची धूळ पूर्ण पट्टा. मी उतरून खाली चालत चालत पूर्ण तो एक माळा उतरून माझ्या गाडीपर्यंत गेलो. माझ्या गाडीवर आणि गाडीपासून पूर्ण सडा पडला होता माझ्या दारापर्यंत, गोल्डन डस्ट. मिसेस दार उघडून उभी आहे. काय झालं, कुठं गेले होते परत? म्हटलं माझ्याकडे नको बघू, इथं खाली बघ. ती पण पुढंपर्यंत आली बघायला. हो म्हणे काय? बोललो प्रभू भेटला.
प्रभूने मला भेट दिली. आमेन. आता प्रश्न एकच पडला असेल तुम्हाला, मीटिंग कशी झाली पास्टर? काय सांगू मी तुम्हाला, ते ऑडिटोरियम फुल झालं आणि त्याच्या डबल लोकांना घरी हाकलावं लागलं, कारण ते सोडत नव्हते आतमध्ये. तुम्हाला कळत आहे मला काय म्हणायचं? ओव्हरफ्लो, ओव्हरफ्लो, पाय ठेवायला जागा नाही, चेंगरा चेंगरी. प्रभू आला ना, गर्दी होणारच. ते जळतो झुडूप रिक्वेस्ट नाही करत, मोशे ऐक ना प्लीज, तुला जमतंय का इकडे? नाही. उपस्थिती मोशेची पावलं वळवते. ज्या चर्च मध्ये देवाची उपस्थिती आहे, लोकांची पावलं इथं वळणारच, कारण इथं देवाचा अभिषेक आहे, इथं प्रभूचा अग्नी आहे, इथे देवाची उपस्थिती आहे. लोकांना यावं लागेल. बिना आमंत्रणाचे लोक येतील. ज्या चर्च मध्ये देवाचा अग्नी आहे तिथं आमंत्रणाची गरज नाही. ब्रदर प्लीज येता का, सिस्टर प्लीज येता का? नाही, तो अग्नी त्यांना घेऊन येईल, ते सामर्थ्य त्यांना घेऊन येईल, तो अभिषेक त्यांना घेऊन येईल. तो राजांचा राजा आहे, तुमचा मध्यस्थ. तो मुख्य याजक आहे, तुमचा मध्यस्थ. हालेलुया. तिसरा शेवटचा मुद्दा सांगेन. एखादा व्यक्ती कोल्हापूरमध्ये राहतो. आपल्याला निरोप दिल्लीच्या एका व्यक्तीला द्यायचा. दिल्लीत एक व्यक्ती आहे तुमच्या ओळखीचा, की तुम्हाला तो तिथं निरोप पोहोचवू शकतो. जो व्यक्ती दिल्लीत ऑलरेडी आहे तो लवकर निरोप देईल की कोल्हापुरात असलेला व्यक्ती लवकर निरोप देईल? मी आज कोल्हापूरमध्ये आहे. दिल्लीमध्ये मोदी साहेब बसले, त्यांना निरोप पाठवायचा. एक माझा जवळचा मित्र आहे प्रथम पण कोल्हापूरमध्येच आहे, पण अमित पास्टर बसले तिकडं दिल्लीमध्ये. माझा निरोप पटकन कोण घेऊन जाईल? प्रथम का पास्टर घेऊन जातील? कारण ते दिल्ली तिथं जवळ आहे. तसा तुमचा मध्यस्थ पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, पित्याच्या जवळ आहे. जो जवळ आहे तो लवकर निरोप घेऊन जाईल. जो दूर आहे त्याला निरोप नाही देता येणार. प्रभूच्या जवळ कोण आहे ते महत्वाचं. हालेलुया. बायबल सांगतं आमचा मध्यस्थ पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आदामाला बागेतून हाकलून दिलं, येशूला पित्याने आपल्या उजवीकडे बसण्याची संधी दिली. हा दुसरा आदाम आहे. हालेलुया. 1 पेत्र 3:21-22, इब्री 8:1, रोम 8:34, इब्री 1:3, प्रेषित 2:32-33. पण त्यापैकी कलसी 3:1 वाचूया. सगळीकडे एकच गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. आमेन. ख्रिस्त कुठं बसलाय? पित्याच्या उजवीकडे. उजवीकडे बसणे याचा अर्थ आहे आदराचं स्थान उजवीकडच्या व्यक्तीला दिलेलं असतं. कोणतं स्थान? आदराचं स्थान. पती आणि पत्नी मस्तक कोण आहे? कोल्हापुरात उलट नाही ना? कधी कधी रिमोट कंट्रोल हरवतो काही लोकांचा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, आदराचं स्थान. लग्नात पण वराला उजवीकडे बसवलं जातं कारण तो मस्तक आहे. एक असं स्थान वराला दिलं जातं. आणि मंडळीचा वर प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला पण पित्याने उजवीकडे बसवलेलं आहे. आदराचं स्थान, समान गणण्यात येणारं स्थान आहे उजवीकडचं स्थान म्हणजे. आणि उजवीकडच्या स्थानाचा तिसरा अर्थ आहे की सर्वोच्च स्थान. आणि असं स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेलं आहे. प्रियांनो, येशू पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे.
तुम्ही जे काही बोलाल, पिता त्याच्या बाजूलाच बसलेला आहे. तुम्ही जे बोलाल तो लगेच पित्याला सांगेल. हालेलुया. जे तुम्ही प्रभूला सांगाल तो आपल्या पित्याला लगेच सांगेल. तो राजांचा राजा आहे. तो एवढा सामर्थ्यवान आहे की तो आमचा मुख्य याजक आहे. आणि तिसरी गोष्ट, तो मध्यस्थ चांगला का आहे? कारण तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया. आमचा मध्यस्थ खूप चांगला आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या प्रत्येक प्रार्थना आणि विनंत्यांची उत्तरं देतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही जे काही येशूच्या नावात मागाल ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. तुम्ही जे काही येशूच्या नावात मागाल, तुमच्यासाठी ते चिन्ह चमत्कार असतील, आरोग्य असेल, तुमच्या आर्थिक अडचणी असतील, तुम्ही जे काही येशूच्या नावात मागाल त्या सगळ्या मागण्या प्रभू येशू पित्यापर्यंत पोहोचवेल आणि पिता स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकेल. तुम्ही इथून प्रार्थना कराल, स्वर्गातून तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. जे काही तुम्ही इथं बांधाल ते तिथं बांधलं जाईल. जे तुम्ही इथं मोकळं कराल ते तिकडं मोकळं केलं जाईल. हालेलुया. तुमच्या प्रार्थना जगात लोकांपर्यंत पोहोचोत किंवा न पोहोचो, तुम्ही प्रार्थना करताय, बाजूच्याला ऐकायला येऊ किंवा न येऊ, पण तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते. कारण त्या प्रार्थनेत तुम्ही येशूला मध्यस्थ केलेला आहे. येशूच्या नावात तुमच्या प्रत्येक प्रार्थना पित्यासमोर सादर होत आहेत. आमेन.